शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत। एकाच दिवशी ते 6 जाहीर सभा घेणार आहेत। सकाळी 10:30 वाजता कळवणमध्ये त्यांची पहिली सभा पार पडेल आणि त्यानंतर दिंडोरी, निफाड, येवला, कोपरगाव आणि नाशिक पूर्व मतदारसंघात शरद पवार सभा घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दर्यापूरमध्ये येणार आहेत। उमेदवार अभिजित अडसूळ यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री सभा घेणार आहेत। मुख्यमंत्री दुपारी 3 वाजता देऊळगाव राजा इथं सभा घेतील। काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। बुलढाण्यातल्या चिखलीमध्ये काँग्रेस उमेदवार राहुल बोंद्रे आणि खामगावचे उमेदवार राणा दिलीप सानंदा यांच्यासाठी ते प्रचार सभा घेणार आहेत। तर गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार गोपाल अग्रवाल यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी जाहीर सभा घेणार आहेत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। दुपारी 2 वाजता योगी आदित्यनाथ अकोल्यामध्ये सभा घेतील, तर 3:30 वाजता अमरावती आणि संध्याकाळी 6 वाजता नागपूरमध्ये योगी आदित्यनाथ सभा घेणार आहेत। आदित्य ठाकरे आज मुंबईतल्या माहीममध्ये अमित ठाकरेंच्या विरोधात सभा घेणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारासाठी पोर्तुगीज चर्चजवळ सभेचं आयोजन करण्यात आले। या सभेमध्ये आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष आहे। कल्याण पश्चिम इथल्या भाजपचे बंडखोर उमेदवार वरुण पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला। अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपकडून पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती। मात्र माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मध्यस्थीनंतर वरुण पाटलांनी विश्वनाथ भोईर यांना पाठिंबा दिला। बीडच्या केज शहरामध्ये मनसेचे उमेदवार रमेश गालफाडे यांनी शक्ती प्रदर्शन केलं। शहरामध्ये पदयात्रा काढत त्यांनी मतदारांशी संवाद साधला। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली। महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यानं रमेश गालफाडे यांनी मनसेमध्ये प्रवेश करत तिकीट मिळवलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या साकोली मतदारसंघात त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या पत्नी मंगला पटोले सांभाळतात। मतदारसंघातला प्रत्येक व्यक्ती आमचं कुटुंब आहे, कुटुंब असल्यानं सगळेच नाना पटोलेंचा प्रचार करतात असा विश्वास मंगला पटोलेंनी व्यक्त केला। तिसऱ्या आघाडीच्या बीड आणि गेवरा इथल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी संभाजीराजे छत्रपती आज प्रचार सभा घेणार आहेत। बीड शहरामध्ये कुंडलिक खांडे यांच्या प्रचार सभेला ते संबोधित करतील, तर गेवरा इथल्या पूजा मोरे यांचा ते प्रचार करणार। बीडच्या आष्टीमधली निवडणूक सध्या रंगात आली। उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। सुरेश धस खोटं आश्वासन देतात, अशा लबाड माणसापासून सावध रहा अशी टीका अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांनी केली। म्हैसाळ सिंचन योजना बारमाही करणं हे ध्येय असून यापुढे त्यासाठी प्रयत्न असतील असा विश्वास भाजपचे उमेदवार आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केला आहे। मिरजमधल्या मालेगाव या ठिकाणी प्रचारादरम्यान ते बोलत होते। मुरबाड मतदारसंघात निवडणूक प्रचारामध्ये जेसीबीची क्रेज वाढली। जेसीबीतून पुष्पवृष्टी करत उमेदवारांचं स्वागत केलं जातं। विशेष म्हणजे ग्रामीण भागात उमेदवारांच्या स्वागतासाठी जेसीबीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांनी प्रचार रॅली काढली। यावेळी उद्योजक प्रकाश धारीवाल उपस्थित होते। दरम्यान अशोक पवार यांनी शहरातून रोड शो काढत मतदारांशी संवाद साधला। बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या समर्थकांमुळे महायुतीच्या उमेदवारांचं टेन्शन वाढलंय। अपक्ष उमेदवार बाबरी मुंडे यांनी माजलगाव शहरामध्ये शक्ती प्रदर्शन केलं। या शक्ती प्रदर्शनामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या फोटोंचा वापर करण्यात आला। बाबरी मुंडे हे मुंडे बहीण भावांचे निकटवर्ती आहेत। अर्जुन खोतकरांनी रावसाहेब दानवेंची भोकरदन इथल्या निवासस्थानी भेट घेतली। लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दोघांची भेट झाली। आम्ही दोघांनी नवीन संकल्प करायचं ठरवलंय, दानवेंचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय अशी प्रतिक्रिया खोतकर यांनी दिली। रावसाहेब दानवे कृष्णाच्या रूपात आहेत। अर्जुनाचा रथ विधानभवनापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जालन्यातल्या सभेत म्हटलंय। शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकरांच्या प्रचारासाठी ते आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं। साताऱ्यामध्ये माणखटाव विधानसभा मतदारसंघातल्या 2 भावांमधला संघर्ष अखेर मिटलाय। जयकुमार गोरे विरुद्ध शेखर गोरे यांच्यातला संघर्ष संपलाय। जयकुमार गोरे यांना निवडून आणण्यासाठी शेखर गोरे संपूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरले। आंबेगावमध्ये शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय। विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यानं रमेश येवले नाराज होते। त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला।
महायुती उमेदवार नितेश राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळाले। एकेकाळचे जीवलग मित्र मात्र ते आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर आहेत। हे दोन्ही नेते देवगडच्या एका कार्यक्रमात एकत्र आले। या कार्यक्रमामुळे एकत्र आलो अशी भावना नितेश राणेंनी व्यक्त केली। पंढरपुरातल्या माढा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार रणजित शिंदेंना मोठा धक्का बसलाय। रणजित शिंदेंचे कट्टर समर्थक भारत आबा शिंदेंनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटलांना पाठिंबा दिला, तर संजय कोकाटेंनी सुद्धा अभिजित पाटलांनाच पाठिंबा दिला। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या अपक्ष उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीनं जाहीर पाठिंबा दिला। भाजपसोबत बंडखोरी करत अपक्ष रिंगणात उतरलेले हरीश अलीम चंदानी यांना वंचितनं पाठिंबा दिला। वंचितच्या अधिकृत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे वंचितकडून अलीम चंदानी यांना पाठिंबा देण्यात आला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हे पक्ष संपवायला निघालेत असा आरोप निलंबनाची कारवाई केलेले पुण्यातले बंडखोर उमेदवार आबा बागुल यांनी केला। पटोले यांनी आपल्याला उमेदवारीचा शब्द दिला होता असं बागुल म्हणाले, तर निलंबनाची कारवाई ही आपल्या विरोधातलं षडयंत्र असल्याचा दावा सुद्धा बागुल यांनी केला। यवतमाळच्या दारव्हा इथल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांचा जोरदार समाचार घेतला। राठोड बंजारा समाजाचा मसीहा असल्याचं दाखवून स्वतःच्या तुंबड्या भरतो। हा समाजाचा नाही, शिवसेनेचा नाही आणि कुणाचाही होऊ शकत नाही। आमचं सरकार आल्यावर पहिल्या त्यांच्या प्रकरणाची चौकशी करू असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत म्हटलं। महायुतीकडून मुंगेरी लालचे हसीन सपने पाहायला जात असल्याचा चिमटा स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजेंनी फडणवीसांना लगावलाय। भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर केलं जातं। निवडणूक व्हायच्यात, निकाल लागायचाय, मात्र त्याआधीच मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं संभाजीराजे म्हणाले। 25 वर्षात विकासाच्या नावानं बोंबाबोंब असून एवढी वर्ष मतदारांना टोपी घालणाऱ्यांना घरी बसवा, डोकं फिरवण्यापेक्षा टोपी फिरवा अशा शब्दात जालन्याच्या घनसावंगीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजेश टोपेंचा समाचार घेतला। मुंबईतल्या माहीम कोळीवाडा परिसरामध्ये प्रचारादरम्यान स्थानिकांनी सदा सरवणकर यांना विरोध केला। माहीम कोळीवाडा इथे राहणाऱ्या स्थानिक कोळी महिलांचे फिश फूड स्टॉल विद्यमान आमदार सदा सरवणकरांनी हटवल्याने स्थानिक नाराज आहेत। आम्हाला गद्दार, रेडे आणि जिराफ म्हणून हिणवलं, पण लोकांनी आम्हाला स्वीकारलं असं प्रत्युत्तर मंत्री शंभूराज देसाईंनी संजय राऊतांच्या टीकेवर दिले। शंभूराज देसाईंनी गद्दारी केली असून पाटणची उमेदवारी आता सर्वसामान्यांकडे आली अशी टीका राऊतांनी केली होती। चंद्रपूरच्या वरोरा क्षेत्रातले अपक्ष उमेदवार डॉक्टर चेतन कुटेमाटे यांनी राजकीय घराणेशाहीवर टीका केली। देवतळे आणि धानोरकर या कुटुंब रोजगार निर्मिती आणि सिंचन प्रकल्प उभारण्यास असफल ठरले असा आरोप कुटेमाटे यांनी केला। जळगावमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातली गटबाजी चव्हाट्यावर आली। एरंडोल मतदारसंघातले शरद पवारांच्या जाहीर सभेमध्ये एकनाथ खडसेंची गैरहजेरी पाहायला मिळाली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार सतीश पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यातलं राजकीय वैर या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलं। असदुद्दीन ओवैसी हे देशभर फिरून मुस्लिम नेत्यांनाच पाडण्याचं काम करतायत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी केली, तर ओवैसी आणि इम्तियाज जलील हे दोघे मिळून महाराष्ट्रात मुस्लिम समाजाचं वाटोळ करतायत अशी टीकाही त्यांनी केली।